नमस्ते देवी और सज्जनो, आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। गॅस न पेटवता बापासाठी बिस्किटाचे मोदक बनवणार आहोत। तर इथे मी डार्क फॅन्टसी बिस्किट घेतलेला आहे। बिस्किटला ओपन करूया। आणि बिस्किट मधली जी क्रीम आहे ती वेगळी करायची आहे, ती अशी काढून घ्यायची। तर अशा प्रकारे बिस्किटची क्रीम पूर्ण काढून घेतलेली आहे। तर बिस्किटचे बारीक तुकडे करायचे। तर बिस्किटला टाकलेलं आहे मिक्सर जार मध्ये। बिस्किटाची एक फाईन पावडर बनवून घ्यायची आहे। तर बघा बिस्किटची अशी पावडर झालेली आहे। घेऊया एका प्लेट मध्ये काढून। तर बिस्किटची एकदम फाईन पावडर केलेली आहे। बिस्किटाचे काही तुकडे काही चंक्स असले ते चाळून पण घेऊ शकता। त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून याचा एक डो बनवायचा आहे। एक एक चम्मचच दूध टाकायचं आहे। बिस्किटामध्ये जास्त दूध लागत नाहीये। बाप्पासाठी कधी पण आपण उकडीचेच मोदक करत असतो, तर एखाद्या वेळेस असे नवीन मोदक पण बनवून पहा। आणि डो मध्ये टाकायचं फ्लेवर साठी इलायची पावडर आणि शायनिंग साठी टाकायचं आहे अर्धा चम्मच तूप। हे झालेलं आहे छान मिक्स। याला ठेवूया बाजूला। बिस्किटची जी क्रीम ठेवलेली आहे तर क्रीमला पण अजून टेस्टी बनवूया। तर इथे एक चम्मच मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मोदक अजून गोड होण्यासाठी एक चम्मच दळलेली साखर टाकूया। याला करूया छान मिक्स। तर बघा हे पण छान मिक्स झालेलं आहे। आणि याचे आपल्याला असे छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत। ते घेतला मी हा मोदक बनवण्याचा साचा आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। साच्याला करायचा बंद आणि एवढा बॉल टाकायचा आहे साच्यामध्ये। हा जो बॉल आहे साच्यामध्ये टाकायचा। त्याला कव्हर करून घ्यायचं आहे। साच्याला घेऊया खोलून। बघा खूप छान मोदक झालेला आहे। तर सगळे मोदक असेच बनवून घेऊया। बघा खूप छान मोदक झालेले आहे। एक मोदक कापून पण दाखवते। तर हे बिस्किटाचे मोदक कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा। आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।